वाढदिवशी जन्मलेली कन्या देवाचा संकेत की नियतीचा गुडखेळ. पौराणिक शैलीतील भावनिक आणि रहस्यमय लेख. प्राचीन काळापासून आपल्या भारतभूमीत प्रत्येक जन्माला एक दैवी अर्थ दिला गेला आहे. ऋषीमुनी, वेद, पुराण आणि ज्योतिषशास्त्र यामध्ये असे म्हटले जाते की कोणताही जीव पृथ्वीवर योगायोगाने जन्म घेत नाही. प्रत्येक जन्मामागे एक कारण असते, एक संकेत असतो आणि कधीकधी तो संकेत संपूर्ण कुटुंबाचे भाग्य बदलून टाकतो. असेच एक रहस्य अनेक लोकांच्या मनात आजही जिवंत आहे. जर एखादी मुलगी आपल्या वडिलांच्या किंवा आईच्या वाढदिवशी जन्माला आली तर तो शुभ संकेत असतो का? पौराणिक कथांमध्ये कन्येला साक्षात देवी लक्ष्मीचे रूप मानले गेले आहे. असे म्हणतात की ज्या घरात कन्येचा जन्म होतो त्या घरात देवतांचा आशीर्वाद कायम राहतो. पण जर ती कन्या त्याच दिवशी जन्माला आले ज्या दिवशी तिच्या आईवडिलांनी या पृथ्वीवर पहिले पाऊल ठेवले होते, तर तो फक्त जन्म नसतो तर नियतीने लिहिलेला एक अद्भुत योग असतो. महाभारतात एक उल्लेख सापडतो, जेव्हा एखादा जीव आपल्या जन्मतिथीशी जोडलेला दुसरा जीव या पृथ्वीवर आणतो तेव्हा त्या नात्यात पूर्वजन्माचे बंध असतात. म्हणजेच वाढदिवशी जन्मलेली मुलगी ही केवळ मुलगी नसून ती पूर्वजन्मातील कोणते तरी अपूर्ण नाते पूर्ण करण्यासाठी आलेली आत्मा असू शकते, असे अनेक पौराणिक कथांमध्ये जाणकार सांगतात. काही पुराणांमध्ये असे वर्णन आहे की भगवान विष्णूंनी माता लक्ष्मीला सांगितले होते, ज्या घरात कन्या हसते त्या घरात संपत्ती आणि सुख स्वतः चालत येते. म्हणूनच भारतात कन्यापूजन ही परंपरा निर्माण झाली. नवरात्रीमध्ये लहान मुलींना देवी मानून त्यांची पूजा केली जाते, कारण त्या निरागस रूपात देवीचा अंश असल्याचा विश्वास आहे. आता विचार करा, तुमच्या स्वतःच्या जन्मदिवशीच जर ती देवी तुमच्या घरी आली तर तो किती मोठा संकेत असू शकतो. गावाकडच्या जुन्या लोकांमध्ये एक समज अजूनही प्रसिद्ध आहे, वाढदिवशी जन्मलेली मुलगी वडिलांचे नशीब बदलते. काही लोक याला अंधश्रद्धाही म्हणतील, पण अनेकांनी आपल्या आयुष्यात असे अनुभव घेतले आहेत की मुलीच्या जन्मानंतर त्यांच्या आयुष्यात अचानक सुख, समृद्धी, प्रगती आणि शांतता आली आहे. त्यामुळे लोक त्या दिवसाला देवाची भेट मानतात. पण दुसरीकडे काही लोक भीतीही दाखवतात. ते म्हणतात की असे योग फार दुर्मिळ असतात आणि अशा मुलांचे आयुष्य खूप खास असते, त्यांच्या आयुष्यात मोठे बदल घडतात. म्हणून काही जण याला नियतीचा संकेतही म्हणतात. खरं तर शुभ आणि अशुभ या गोष्टी आपल्या विचारांवर अवलंबून असतात. पुराणे आपल्याला एकच गोष्ट शिकवतात, जिथे प्रेम, श्रद्धा आणि चांगलं कर्म असते तिथे देव स्वतः वास करतो. म्हणून वाढदिवशी मुलगी जन्माला येणे ही वाईट कसे असू शकते? ती तर त्या दिवशी तुमच्या आयुष्यात आलेला सर्वात सुंदर आशीर्वाद असते. कदाचित म्हणून काही लोक म्हणतात, देव प्रत्येकाला मुलगी देत नाही आणि ज्यांना आपल्या वाढदिवशी मुलगी मिळते त्यांच्यावर देवाची विशेष कृपा असते. शेवटी एवढंच, जर तुमच्या आयुष्यात असा योग आला असेल तर त्याला घाबरू नका. त्या दिवसाला साजरा करा, कारण कदाचित त्या छोट्या मुलीच्या रूपात नियतीने तुमच्यासाठी एक नवीन भाग्य लिहायला सुरुवात केली असेल. धन्यवाद.